तर चॅनलच्या सर्व दर्शकांना नमस्कार. तर आपण सध्या ज्या ठिकाणी आहोत ते ठिकाण शहापूर येथील म्हणजे एक शाळा आहे, डिफेन्स स्कूल, डिफेन्स ज्युनियर कॉलेज आहे, त्या प्रांगणात आहोत आपण. तर येथे विज्ञान प्रदर्शनी भरलेली आहे राज्यस्तरीय. तर पहा, इथून सुरुवात करूया. तर ही मुलगी दिसते इथं. तर मॅडम, आपलं नाव काय? तर मॅडम, तुम्ही तुमचं नाव, कॉलेजचं नाव, जिल्ह्याचं आणि तुमचं स्वतःचं नाव आणि तुमचा जो प्रयोग आहे त्याच्याबद्दल माहिती द्याल. मी गार्गी जयहरी गारकर, इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. मी प्रभात किड स्कूल अकोला इथे शिकते. आम्ही अकोला जिल्ह्यातून आलेलो आहे. तर माझं मॉडेल आहे विंड मॅनेजिंग होर्डिंग. तर या मॉडेलमध्ये इथे तुम्ही पाहू शकता विंड मॅनेजिंग होर्डिंग. तर माझं जे मॉडेल आहे एक होर्डिंगचं आहे. तुम्ही याच्यावर न्यूज आर्टिकल्स पाहू शकता की किती लोकांच्या डेथ्स होतात, जे होर्डिंग असतात, बॅनर असतात, फ्लेक्स असतात, ते पडल्यामुळे. तर आणि कार्सलाही डॅमेज होते, बर्ड्स, ॲनिमल्सही इंज्युअर होतात. तर त्याच्यावर एक सोल्युशन काढायचं होतं. तर ते सोल्युशन म्हणजे काय? तर मग माझ्या घरी एक दरवाजा होता ज्याला वर आणि खाली दोन्ही साईडला बॉल बेअरिंग होते. आणि जेव्हा तुम्ही त्याला लोटताल किंवा कोणी लोटेल तर मग ते तुम्हाला जाऊ देईल. तर मग मी विचार केला की एक फ्लेक्सला पण ते तसंच असते की फ्लेक्सवर पण तर विंड जी आहे, हवा जी आहे, ती प्रेशर एक्झर्ट करत आहे. पण विंड का नाही हलत तसं आणि हवेला जाऊ देत? ते का त्याला अडवते आणि ते होर्डिंग पूर्ण पडून जाते? तर त्याच्यासाठी मी विचार केला की आपण बॉल बेअरिंग लावले तर काय. तर सर, तुम्ही इकडून पाहू शकता की इकडे आपण 2 बॉल बेअरिंग लावले आहेत. हा एक इथे आणि हा इथे एक वर. तर या 2 बॉल बेअरिंगने काय होणार आहे? तर हे जे फ्लेक्सची जवळून दाखवता आहे बॉल बेअरिंग, या मुलीने सांगितलेलं म्हणजे हा उपाय आहे. म्हणजे हा होर्डिंग पासून पडण्यापासून. आहे ती टाळण्यासाठी या मुलीने हा उपाय केलेला आहे. खूप सुंदर आहे. तर पहा, तर इथं मग तुम्हाला एक आहे. हे बॉल बेअरिंगनी असं होईल की हे जी फ्रेम आहे ही हलू शकते. आता ही हल्ल्याने काय होणार की याच्यावर जी विंड येते ती जेव्हा येईल तेव्हा हे हवेच्या डायरेक्शन मध्ये अलाइन होऊन जाईल. आणि त्या डायरेक्शन मध्ये अलाइन झाल्यामुळे जो रेझिस्टन्स लागतो त्याच्यावर तो कमी होईल. रेझिस्टन्स कमी झाल्यामुळे हे पूर्ण स्ट्रक्चर खूप स्टेबल बनेल आणि ते पडणार नाही. तर ही बेसिक पूर्ण कन्सेप्ट आहे. डायग्राम इथं या मुलीने व्यवस्थित हे केलेले आहे पूर्ण. आणि याचे ऑब्जेक्टिव्ह आहे, सायंटिफिक प्रिन्सिपल आहे, स्टेट लेवल आहे. आणि अतिशय सुंदर या मुलीचं अभिनंदन करूया. तर खूप खूप छान अशा एकापेक्षा एक सरस प्रयोगातून त्या मुलांनी सामाजिक संदेश दिलेला आहे. आणि समाजासाठी अशा गोष्टी करणं, तर समाजातील सर्वांनी या गोष्टीचं अनुकरण करणं अतिशय हितावह होणार आहे. पुन्हा एकदा मुलीचं, शाळेचं, त्यांच्या पालकाचं अभिनंदन.